हाय, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. ते काही झालं, आज गेले होते भाजी आणायला. बस्तीवरती लागायची होती त्यांना गौरायांना भाजी. आमच्याकडे काही गौराया नसतात, मग त्यांच्यासाठी गेले होते आज भाजी आणायला. भाजी घेऊन आले आणि पाऊसच आला, ते सगळी भिजली आहे. त्याच्यामुळे केस पण वेगळीच झाली जरा आज. मग थोडंसं म्हणलं विचारावं डोकं विचारलं ना, तिकडं नारळाखाली हे म्हणलं सारं वाढायचे, ते बघू येते का सारं वाढायला, काय त्यांना भाजी का काय टाकायची इथं नारळापाशी. मग ते आलं सारं वाढायला, म्हणून म्हणलं यावं मग जाऊन. नंतर 5 वाजता आपलं लाईव्ह पण घ्यायचंय, तर म्हणलं तोपर्यंत आधी व्हिडिओ काढावा. आज काढला नाही आहे व्हिडिओ, सकाळपासून हेच तेच चालू होतं. सारखं काम, हे झालं की ते झालं की ते सारखं कामच चालू आहे, म्हणून म्हणलं काढावं व्हिडिओ. कसं वाटतंय वातावरण रानातले? भारी वाटतंय का नाही? आणि आमची मका पण आता मी लय झाले इकडे आलीच नाही, सारख्या मळा सारखा मळ्यातच जात होती. आज आली इकडं, बघा कशी आली मका आमची, सांगा कमेंटमध्ये नक्की. आमची मका आणि इकडं भाऊजींचा मिरचीचा प्लॉट आहे, तर कसा आलाय तो पण सांगा. इकडं दिसतंय का मिरची लावलेली तिकडं मल्चिंग पेपरवरती, आणि खाली आहे पावटा, पांढरा पावटा असतो आमच्याकडं, तसला चुनूरं नसतं. तुमच्याकडे असतं का? कारण मला तर तसलं चुनूरेच आवडतं, तर पावटा. आणि तसा लाल पावटा असतो ना, तो आवडतो. आणि इकडं आहे गवार, भाऊजींचीच आहे गवार. पण आता आमची होईल चालू 8-10 दिवसात. आमचं चाललं सारं वाढायचं, म्हणून म्हणलं इथंच यावं, लाईव्ह पण घ्यावं आणि एक व्हिडिओ पण काढावा. हे बघा चाललंय ह्यांचं काम. झालं माझं बी, मला बी आता मेथीची भाजी नीट करायची थोडीशी संध्याकाळच्याला. आत्याबाई वरल्या करीतच, पण म्हणलं थांबा आली व्हिडिओ काढून मग करते. आणि नाहीतर म्हणलं इथं ते नारळाखालीच बसून करते. लय भारी वाटतं इथं नारळाखाली, बाकी किती छान वातावरण आहे. आता पाऊस पण पडून गेला, त्याच्यामुळं थोडं भारी वाटतंय. जरा सकाळपासून उकाडा होता आणि आता थोडासा शितोडा गेला येऊन, त्याच्यामुळे थोडंसं बरं वाटतंय आता. नाहीतर लय ऊन चटकत होतं. मी दुपारी भाजीला आणाय गेलती ना, तेव्हा तर लय ऊन चटकत होतं. इकडे बघा आबाळात असं झालं, थोडासा ढगार आलता, तो गेला पडून एकदाचा. सगळं भिजवून मांडलं मला. आता म्हणलं व्हिडिओ काढा आणि नंतर मग आपलं लाईव्ह 5 वाजता आहे. तर ज्यांनी लाईव्ह अजून अटेंड केलं नाही आहे, तर सांगते एकदा, आपलं 5 वाजता आणि संध्याकाळी 9:30 वाजता एकदा लाईव्ह असतं. 9:30 पावणे 10 वाजतात लाईव्हला. तर येत जावा लाईव्हला. आपल्या गप्पा गोष्टी रोजच्याच काय असतील तुमच्या आमच्या सगळ्या शेअर करत जाऊ एकमेकांबरोबर. तर येत जावा लाईव्हला. पण आता नारळ आता 2-4 वर्ष झालं लावलेलं, त्याला तर अजून काय नारळ आले नाहीत. सांगा कमेंटमध्ये कधी नारळ लागतात त्याला, काय माहिती. आता मला बी नाही माहिती, कारण पोरगी व्हायच्या आधी नारळ लावले. ते पोरगीच आता 5 वर्ष झाली, तर अजून त्याला नारळ लागलं नाही, तर काय माहिती कधी लागते तर काय. चला मग भेटूया आता लाईव्हमध्ये 5च्या. बाय बाय करा, बाय बाय आपल्या यूट्यूब फॅमिलीला. भेटूया आता 5च्या लाईव्हमध्ये. येत जावं आपल्या लाईव्हला बरं का. खूप लोक असतात आणि खूप छान छान गप्पा मारतात, तर बरं वाटतं जरा. तर या लाईव्हला आता 5च्या. बाय बाय.